आपली मेहनत आणि प्रयत्न हे एक दिवस तुमच्या स्वप्नांना वास्तवात घेऊन येऊ शकतात. यश हे एक असा नक्षा आहे जो की त्यात समस्या या असणारच, पण संघर्षाची तयारी असली की यश हे नक्की मिळते. जेव्हा समस्या या आपल्या विरुद्ध असल्या की आपली मेहनतच आपली खरी साथी असते. आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कधी हार नको पत्करायला, पण त्या समस्येला कधी संधी मानून त्यातून एक उत्तम शिकवण घेऊ शकतो. आपली मेहनत आणि त्याग कधी वाया नाही जाणार. ते तर आपली यशाची वाटचालीस मदत करतील, ज्याला आपण सदा शोधत असतो. ही गोष्ट आपणाला पण सांगते की आपण कोणासोबत वाईट केलो तर सदा आपल्यासोबत पण वाईट होतं. त्याचा अर्थ असा की जैसी करणी वैसी भरणी. कोणाला दुःख देत असू तर एक वेळेस विचार करावा की आपली पण वेळ येऊ शकते. अशाच प्रकारे एकदा एका राजाने आपल्या 3 मंत्र्यांना राजदरबारात बोलवले आणि तिघांना आदेश दिला की तुम्ही तिघांनी एक मोठी पिशवी घेऊन बागेत जा आणि तेथील चांगली फळे घेऊन त्या पिशवीत भरा आणि ते घेऊन राजदरबारात या. आणि हो, तुमची मदत कोणी नाही करणार. तुमच्याकडे फक्त सकाळपर्यंतचाच वेळ आहे. हे ऐकून 3 मंत्री वेगवेगळ्या बागेत फळे आणायला गेले. पहिला मंत्री विचार करतो, मी राजांसाठी चांगली फळे घेऊन जातो, गोड अशी चांगली खूप मेहनत करून घेतो. दुसरा मंत्री खूप विचार करतो, राजा कुठे फळं प्रत्येक बघणार आहे, म्हणून तो काही चांगली फळे काही खराब फळे लवकरात लवकर घेतो आणि आपली पिशवी भरतो. आणि तिसरा मंत्री विचार करतो, राजा त्यालाच बघेल जो अधिक पिशवी भरून फळे आणली आहेत. राजा थोडीच पिशवी उघडून बघणार आहे, म्हणून तो त्या पिशवीत काही फळे तर काही झाडाचे पाणी टाकून पिशवी लवकर भरून घेतो. दुसऱ्या दिवशी राजाने त्या तिघांना त्यांच्या पिशवीसोबत राजदरबारात बोलवले. ते 3ही मंत्री त्यांच्या पिशवीसोबत राजदरबारात उपस्थित झाले, पण राजाने त्यांची पिशवी ही उघडून न बघता आदेश दिला की या तिघांना त्यांच्या पिशवीसोबत जेलमध्ये 1 महिन्यासाठी टाका आणि त्यांना खाण्यासाठी त्यांच्याजवळ असणारे ती पिशवीतील फळे असू द्यात, असं सांगतो. त्या फळावरचं ते आपलं जीवन जगतील. हे ऐकून ते 2 मंत्री राजासमोर गयावया करू लागले, पण पहिला मंत्री मात्र शांत उभा होता. राजानं त्यांचं बोलणं नाही ऐकलं व त्या तिघांना त्यांच्या पिशवीसोबत जेलमध्ये बंद केलं. आता त्यांच्याकडे जेलमध्ये खाण्यासाठी काहीच नव्हतं, फक्त ती त्यांच्या जवळचीच ती पिशवीतील फळे होती. जो पहिला मंत्री होता तो शांत होता, कारण त्याच्याकडे सुंदर गोड अशी फळे त्याच्याकडे होती आणि तो उत्तम अशी फळे खात राहिला. तर दुसरीकडे दुसरा मंत्री होता, तो त्याच्याकडे काही फळे चांगली तर काही खराब फळं होती. पण तो तिसरा मंत्री होता, तो त्याच्याकडे खाण्यासाठी फक्त झाडाची पाने होती. 1 महिन्याचा कालावधी निघून गेला. तेव्हा जो पहिला मंत्री होता तो उत्तम आणि त्याचं आरोग्य पण चांगलं होतं, परंतु जो दुसरा मंत्री होता तो खूप आजारी होता, कारण त्याच्याकडे खाण्यासाठी खराब फळे होती. आणि जो तिसरा मंत्री होता तो 1 महिन्याच्या कालावधीत मरून गेला, कारण त्याच्याकडे खाण्यासाठी फक्त झाडाची पाने होती. मित्रांनो, ही गोष्ट आपल्या जीवनाशी निगडीत आहे. हे जे फळ आहेत ते आपले कर्म आहेत, आपण केलेलं काम, आणि ही जेल आहे जी की आपली वाईट वेळ आहे. आपण जीवनात कोणतं पण कर्म करू, आपल्या वाईट काळात त्याचेच फळं मिळणार आहे. जर आपण जीवनभर चुकीचं कर्म केलो, कोणाचं चांगलं नाही केलो, सगळ्यांचं वाईट विचार केलो, तर आपल्यांचं पण वाईट काळात आपली सोबत कोणी नसणार. लोक तेव्हा म्हणतील, बरं झालं त्याच्यासोबत, कारण याची कर्मच अशी आहे. परंतु जो व्यक्ती सर्वांची मदत करतो, सगळ्यांसोबत चांगलं राहतो, तेव्हा तो समस्येला तोंड देत असतो, तेव्हा त्याचे कर्म कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्याची मदत नक्की करणार. म्हणून मित्रांनो, तुम्ही तुमच्या जीवनात सदा चांगले कर्म करत राहा. एक दिवस तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माची फळ हे नक्की चांगले मिळणार. धन्यवाद.